झी 24 तास एक पाऊल पुढे। मधुकर सोनवणेंच्याकडे मी जातो। रेल परिषदेच्या तांत्रिक सल्लागार ते आहेत। मधुकरजी, आपण बघितलं तर अगदी नाशिक पासून ते थेट महाराष्ट्राची हद्द संपेपर्यंत, अगदी विदर्भ असेल, मध्ये भुसावळचं आपलं जंक्शन असेल, हे जे सगळे महत्त्वाचे हे जे सगळे स्टेशन्स आहेत, या स्टेशनच्या दरम्यान अनेक आतापर्यंत आश्वासनं आपल्याला मिळाली। रेल्वेनं अनेक प्रकल्पांची घोषणा इथं केली होती। काही कारखाने रेल्वेचे या ठिकाणी येतील असं सांगितलं होतं आपल्याला, पण प्रत्यक्षात बऱ्याच गोष्टींचं काम अजून सुरू झालं नाहीये। काही ठिकाणी तर अजून सर्वेक्षणाचा देखील पत्ता नाहीये। 2-2, 3-3 वर्ष उलटून गेली आहेत। या सगळ्या परिस्थितीचा कसा तुम्ही आढावा घ्याल आणि नेमक्या काय अडचणी आहेत रेल्वे प्रवाशांच्या, या मार्गावर प्रवास करणाऱ्यांच्या? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आश्वासनं देणं सोपं असतं, परंतु त्या आश्वासनाची अंमलबजावणी करताना त्या आश्वासनाची अंमलबजावणी केली का नाही केली हे पुढच्या रेल्वे बजेटमध्ये त्यांनी सांगायला पाहिजे ना। अगदी की बुवा आम्ही ही आश्वासनं दिली होती आणि या आश्वासनांची पूर्तता झाली, या आश्वासनांची अद्याप पूर्तता व्हायची आहे। आता विजन 2020चं घ्या की विजन 2020मध्ये त्यांनी एक असं एक फार सुरेख अशा तऱ्हेचं एक चित्र रंगवलेलं आहे की आम्ही असं करू तसं करू, म्हणजे फक्त 5 मिनिटाच्यावरती कुठल्याही प्रवाशाला थांबावं लागणार नाही आणि होणारा प्रवास हा अत्यंत रम्य आणि सुखदायी असेल, आठवणीत राहणारा असेल। या आठवणीत राहणाऱ्या आठवणी जर समजा दुःखदायक असतील तर रेल्वे प्रवाशाला कसा काय आनंद होणार आहे? तर आमची अपेक्षा अशी, आता साधी ही घ्या की गोदावरी आणि आमची पंचवटी आहे, त्याचा बेस त्यांनी मनमाड ठेवला। मनमाडला पाणी नाही आहे, त्या गाड्या दररोज अगदी घाणेरड्या अवस्थेमध्ये फिरतायत। याला जबाबदार कोण आहे? आणि ह्या गोष्टी काय रेल्वेला दिसू शकत नाही का? रेल्वेला या गोष्टी दिसत असून सुद्धा जर त्यांनी डोळेझाक केली तर हा म्हणजे कृतज्ञपणा आहे हा। अरे ही भारतीय रेल्वेची संपत्ती आहे आणि भारतीय रेल्वेची संपत्ती असताना भारतीय नागरिकाला जर तुम्ही त्याच्यापासून, त्याच्या सुखसोयीपासून जर वंचित ठेवलं तर हा केवढं मोठा अधप्पात आहे हा। सोनवणे सर, हे सगळं का होतं? म्हणजे कागदावरचे नियम दाखवले जातात म्हणून हे सगळं होतं असं तुम्हाला वाटतं? या सगळ्याला नेमकं जबाबदार कोण? नाही, एक साधी गोष्ट तुम्ही आता सांगितली की मनमाडला पाणी नाहीये, नाशिकहून पाणी भरू शकतं, मात्र हे असं होत नाही का? होत नाही? प्रशासन ढिम्म आहे का? नाही, त्यांनी काय केलं साहेब, त्यांनी काय केलं की गोदावरी आणि पंचवटी यांचं बेस स्टेशन मनमाड ठेवलं आणि बेस स्टेशनची जबाबदारी आहे की त्याची पण बेस स्टेशनजवळ पाणीच नाही तर रेल्वेला विचार करा। आम्ही कित्येक दिवसापासून मागतोय की नाशिकला टर्मिनल करा, तुमच्या सगळ्या काही अडचणी दूर होतील, परंतु रेल परिषदेने केलेलं आहे आणि त्याला पॉलिटिकल कोणी आता सपोर्ट नाही आहे, त्यामुळे केवळ ही दुर्लक्षित बातमी झाली। सध्या काय झालेलं साहेब की रेल्वेच्या मागण्या आणि काही नाही आहे। निश्चित अगदी राजकीय मानसिकता हवी असं तुम्ही म्हणताय का? ब्रेकची वेळ झाली आहे, पण त्या परिसरामधले खासदार हरिश्चंद्र चव्हाण आहेत, खासदार समीर भुजबळ आहेत, ही चर्चा तुम्ही बघत असाल किंवा त्यांचे कार्यकर्ते, त्यांच्या ऑफिस स्टाफपैकी कुणी जर बघत असेल तर जनतेच्या नेमक्या भावना काय आहेत या त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचतील। आपण अनेकदा रेल्वेच्या अधिकाऱ्यांना भेटता, निवेदनं देता, आमच्याकडे तशा बातम्या येतात, वर्तमानपत्रातही बातम्या छापून येतात, मात्र त्याचं पुढं काय झालं याचा आढावा घेण्याची जबाबदारी देखील खासदारांची आहे। या सगळ्या खासदार महोदयांनी सर्वसामान्य जनतेला होणाऱ्या या सगळ्या त्रासाबद्दल रेल्वेला जाब विचारायलाच हवा। एक छोटासा ब्रेक घेतोय आपण। ब्रेक नंतर पुणे आणि मुंबई या 2 महत्त्वाच्या शहरांबद्दल देखील चर्चा करणार आहोत। हर्षा शहा आणि दत्तात्रय गोडबोले सर आहेत आपल्याबरोबर, त्यांच्याशी सविस्तरपणे आपण बोलूयात। एक ब्रेक घेतोय, लगेचच परतो। झी 24 तास एक पाऊल पुढे।